मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी तालुक्यामध्ये जवळपास 5 वर्षापासून रेती घाटांचे लिलाव पर्यावरण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र नाकारल्यामुळे यशस्वी झालेले नाहीत। परिणामी 5 वर्षांपूर्वी काही काळाकरिता तालुक्यामध्ये सगळीकडे रेतीची जोरदार मागणी केली जात होती, तरी सुद्धा रेती मिळण्यास मोठी कसरत व रक्कम मोजावी लागत असे। मात्र गेल्या 3-4 वर्षांपासून संपूर्ण तालुक्यामध्ये ट्रॅक्टर, डंपर, टिप्पर व ट्रकमध्ये सुद्धा दिवसाढवळ्या मध्य प्रदेशाच्या नावे दररोज हजारो ब्रास रेती तस्करीने केल्या जात आहे व संबंधित महसूल प्रशासन केवळ बघ्याच्या भूमिकेत दिसून येत आहे। परिणामी संबंधित विभाग संशयाच्या भोवऱ्यामध्ये आल्याचे चित्र संपूर्ण धारणी तालुक्यात दिसून येत आहे। प्राप्त माहितीनुसार धारणी तालुक्यामध्ये दररोज हजारो ब्रास रेती दिवसाढवळ्या मध्य प्रदेशातून आणल्या जात आहे। वास्तविक पाहता ती रेती तापी नदी पात्रातून उत्खनन करून महाराष्ट्रातून मध्य प्रदेशामध्ये नेऊन बोगस रॉयल्टी 1.5 तला येथे तयार करून धारणीला आणल्या जात आहे। एकंदरीतच महाराष्ट्राची रेती महाराष्ट्रामध्ये विकल्या जात असल्याचा खळबळजनक प्रकार सुरू असून यामध्ये महाराष्ट्राचा करोडोचा राजस्व बुडालेला आहे हे विशेष। सूत्राकडून मिळालेल्या एका माहितीनुसार काही महिन्यापूर्वी मध्य प्रदेशातील कंत्राटदारांशी तब्बल 12 करोड रुपयांमध्ये महाराष्ट्रातील काही बलाढ्य कंत्राटदारांचा करार झाला होता। जर महाराष्ट्रामध्ये हा लिलाव झाला असता तर निश्चितच 12 करोड पेक्षा जास्त राजस्व हा महाराष्ट्रालाच प्राप्त झाला असता। म्हणजे महाराष्ट्राची रेती ही मध्य प्रदेशाने महाराष्ट्रालाच करोडो रुपयामध्ये विकली। आता यास गंमत म्हणावे की भ्रष्टाचार हे समजणे सुद्धा कठीण झालेले आहे। मध्य प्रदेशातून डंपर, ट्रॅक्टर, टिप्पर व मालवाहक ट्रकमध्ये सकाळी सकाळी एकाच रॉयल्टीला दिवसभर वापरून दिवसभर कार्टिंग सुरू असते। सदर तस्करी थांबविण्याकरिता तस्करांप्रमाणे विचार करणे गरजेचे असून संबंधित अधिकारी त्या एका पासवर दिवसभर कार्टिंग करण्याबाबतचे अभय तस्करांना देत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही। सकाळच्या रॉयल्टीवर कार्टिंग केलेल्या वाहनाची गुप्तरित्या चित्रीकरण तयार करून त्याच वाहनाने त्याच रॉयल्टीवर दुसरी ट्रिप मारली तेव्हा पकडून ऑन द स्पॉट कार्यवाही करता येऊ शकते। मात्र धारणी तालुक्यामध्ये तेरी भी चूप आणि मेरी भी चूप अशी प्रक्रिया सुरू असून कार्यवाहीची केवळ वाटच बघावी लागते हे विशेष। मेळघाटामध्ये प्रशासकीय स्तरावरती काही पण करून भ्रष्टाचार करा, काहीच होत नाही अशी विचारसरणी घेऊन कुठल्याही कामाला हात लावला जातो। खरोखरच धारणीमध्ये गैरप्रकार आणि भ्रष्टाचार विरोधामध्ये कुठलीच कार्यवाही केली जात नाही। सद्यस्थितीमध्ये गेल्या 5 वर्षांपासून धारणी तालुक्यामध्ये रेती घाटाचे लिलाव झालेले नाही, तरी पण युद्ध स्तरावर बांधकाम सुरू आहे व गंभीर बाब अशी की बहुतांश कामातील अंदाजपत्रकामध्ये रेतीची लीड ही धारणीतील 5 वर्षापासून बंद पडलेल्या घाटांची दिली जात आहे। आता जर घाटच लिलाव नाही तर मग लीड कसली हा गंभीर प्रश्न उपस्थित होत असून लीडची रक्कम चोरणाऱ्यांवरती कार्यवाहीची वाट काही पर्यावरण प्रेमी बघत आहेत। मध्य प्रदेशातून येणाऱ्या सर्व ट्रॅक्टर, टिप्परला चेक केले जात आहे। बोगस किंवा विना रॉयल्टी कुठलेही वाहन रेती वाहतूक करताना आढळल्यास कायदेशीर दंडात्मक कार्यवाही केली जाईल असे प्रभारी तहसीलदार यांनी सांगितले होते। त्यावेळी त्यांनी MP09HH4441 हा टिप्पर बोगस रॉयल्टी दाखविल्यामुळे पकडण्यात आलेला असून कायदेशीर दंडात्मक कार्यवाहीची प्रक्रिया सुरू असल्याचे धारणी येथील प्रभारी तहसीलदार आदिनाथ गांजरे यांनी सांगितलेले आहे। मात्र तरी सुद्धा रेतीची तस्करी ही धारणीची काही केल्या कमी होताना दिसत नाही हे विशेष। धारणी येथे महसूल पथकाने 4 दिवसापूर्वी एक अवैध वाहतूक करणारा डंपर पकडलेला आहे। त्या डंपरवर कारवाई करून 3,62,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे। लवकरच त्यांचा दंड भरून घेण्यात येईल आणि अशा प्रकारच्या कारवाई धारणी महसूल पथकाद्वारे यापुढे भविष्यात आणखी जोराने करण्यात येईल। विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्मीन शेखसह जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत।